वेलकम टू द मिक्स टेक्नॉलॉजी. हा आपला स्मार्ट ब्रेसलेट म्हणून एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर यामध्ये आपण हे OLED कनेक्ट केली. यामध्ये टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर, गॅस ॲल्टिट्यूड, BPM आणि SpO2 आपण प्रेझेंट केला आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण बॅटरी कनेक्ट केली आहे, ADXL कनेक्टेड आहे, BMP 180 कनेक्टेड आहे. देन इथे आपण गॅस सेन्सर कनेक्ट केलं आहे. ESP32वरून आपण सगळा डेटा घेतो आहे. टेम्परेचर सेन्सर आहे, बझर आहे आणि इथं एमर्जन्सीसाठी हा स्विच आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये अजून एक आपण किट लावलेलं आहे की इथे आपण काय करतो आहे, हे रिमोटली तिथपर्यंत इंडिकेट करून पास करतो. त्याला 12 वोल्ट कनेक्ट केला आहे आणि याचा सगळा रिअल टाईम डेटा आपल्याला थिंगस्पीकवर शेअर केला जातो आहे. ठीक आहे. तर आपण इथं पाहू शकतो की इकडे आपण जर टेम्परेचरवर घेऊन गेलात का हा टेम्परेचर किती होता, संडे, आजची तारीख, डेट, टाईम सगळं दाखवलं आहे. अशा पद्धतीने इथं आपण ग्राफ जनरेट केला आहे. आता मी तुम्हाला इथं शो करतो की इन केस जर आपला जो स्मार्ट ब्रेसलेट ज्यांनी घातला आहे तो जर पडला तर हा इंडिकेट करेल की राईट साईडला पडला, हा एक इंडिकेट करणार. ठीक आहे. आणि इथं बजर वाजणार आणि हा जर स्ट्रेट झाला तर हा दोन्ही बजर ऑफ होतील. एमर्जन्सी केसमध्ये मी इथं बटन दाबला तर इथं लाईट इंडिकेट होतं आणि तिथं बजर असतं. सेम जर तो लेफ्ट साईडला पूर्णपणे असा खाली पडला तर तरी तो इंडिकेट करणार की तुमचा लेफ्ट साईडला जो काही पर्सन आहे तो पडला आहे. ठीक आहे. आणि तो पूर्णपणे इंडिकेट करेल. लेफ्ट साईड पूर्ण असं झोपावं लागणार आहे. थिंग्स हे झालं इंडिकेट. ठीक आहे. सरळ केलं, इकडे दाखवतो आहे की लेफ्ट साईड नॉर्मल कंडिशनला नॉर्मल. देन अप असेल तर अप. ठीक आहे. अप केलं आहे. अशा पद्धतीने टेम्परेचर इन्क्रीज झाला तर तो तिथेही शो करतो की जो नॉर्मल टेम्परेचर आहे तो 34 आहे, बॉडी टेम्परेचर 35 सेल्सिअस आहे. तर या पद्धतीने सगळा डेटा इथपर्यंत पास होतो आणि या रिगार्डिंग आपण सगळं स्मार्ट ब्रेसलेटला आपण वर्क करतो. यामध्ये मॅक्स 301000चं सेन्सर पण कनेक्ट केलेलं आहे या इथे. आणि सगळं आपण यामध्ये I2C प्रोटोकॉल थ्रू BPM सेन्सर, LCD, OLED आणि आपला मॅक्स 301000 कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. थँक्यू.